मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक अशा दोन गटामध्ये आता उघडपणे शब्दयुद्ध सुरू झालं आहे. घडामोडींची सुरुवात झाली ती सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एका पोस्टमुळे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी इंग्रजी भाषेत एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये असा मजकूर होता की धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास. जरांगे आणि सुरेश धस भंडारा लावून बोलतोय. भंडारा लावून म्हणजे गंभीर इशारा देत बोलतोय, असा त्यांचा अर्थ घेतला गेला. ही पोस्ट समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. यावर आता थेट उत्तर दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या धमकीला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, "तू भंडारा लाव किंवा गुलाल लाव, मी मरायला भीत नाही. माझी कधीही तयारी आहे. माझा समाज माझ्या सोबत आहे." त्यांनी असंही म्हटलं, की "मी माझ्या समाजाला देव, मायबाप मानला आहे. माझी संपत्ती म्हणजे समाज आहे. मी आयुष्यात एक रुपयाही कमावलेला नाही. माझं कुटुंबही डावावर टाकलं आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला कधीही मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मी हटणार नाही." ही भाषा केवळ भावनिक नाही, तर ती एक थेट आव्हान देणारी भाषा आहे. धमक्या देऊ नका, यायचं असेल तर या, असा थेट इशारा त्यांनी दिला. त्यांनी मराठा समाजाला एकजूट राहण्याचं आवाहन केलं आणि सांगितलं की मोठा संघर्ष अजून बाकी आहे. मनोज जरांगे पाटील यांचा हा लढा काही दिवसाचा नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी राज्यभर आंदोलन उभारलं. अनेकदा उपोषण केलं. अखेर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि मराठा समाजाच्या नोंदीची प्रक्रिया सुरू झाली. पण त्यानंतर ओबीसी समाजामध्ये नाराजीची सूर निर्माण झाले. ओबीसी नेत्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे जरांगे पाटील आणि विशेषतः धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे दोन्ही बाजूमध्ये संघर्ष तीव्र झाला. दरम्यान बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी राज्य ढवळून निघालं. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड जेलमध्ये आहेत. या घटनेवरूनही जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यानंतर स्वतःचा जीवाला धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्याला मारण्याचा कट रचल्याचाही आरोपही केला होता. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर गोविंद फड यांची पोस्ट, त्यावर जरांगे पाटील यांचं उत्तर, यामुळे वातावरण पुन्हा तापलं आहे. करमाळा येथील भाषणात जरांगे पाटील यांनी केवळ धमकीला उत्तर दिलं नाही, तर शेतकऱ्यांबद्दलही मोठी भूमिका मांडली. शेतकऱ्यांचं कर्ज ठेवणार नाही, पीक विम्याचे पैसे मिळवून देऊ, दुधाला भाव मिळवून देऊ, असा शब्द त्यांनी दिला. एकदा लढाई सुरू केली की मागे हटायचं नाही. आपण चिकाटीने लढलो म्हणून लाखो नोंदी बाहेर आल्या आणि कोट्यावधी मराठी आरक्षणाच्या प्रक्रियेत आले. त्यांनी सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचा विषय लवकर निकाली लागेल असा विश्वास व्यक्त केला. तसंच मी जातीवादी नाही. माझ्या दारात कोणत्याही जातीचा माणूस आला तर मी त्याला परत पाठवत नाही, असं सांगत त्यांनी स्वतःच्या होणाऱ्या जातीय टीकेलाही उत्तर दिलं. एकूण चित्र पाहिलं तर ही केवळ दोन नेत्यांमधील वादवादी नाही, हा संघर्ष आहे सामाजिक आंदोलन विरुद्ध राजकीय प्रतिष्ठा, असा रंग घेताना दिसत आहे. एका बाजूला मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणारे जरांगे पाटील, तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांचे समर्थक. या संघर्षाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होऊ शकतो. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर निर्माण झालेला तणाव अजूनही पूर्णपणे शमलेला नाही आणि अशा विधानांमुळे तो पुन्हा भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.